तर वरुण चक्रवर्ती इज द राईट एक्झाम्पल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्ही बघितलं, एक बॉलर जो फक्त 3 मॅचेस खेळला, पण जितके सारे बॉलर्स होते त्याहीपेक्षा त्याचे जास्त विकेट्स आहेत. वरुण चक्रवर्तीचं तुम्ही जर स्टोरी बघितली तर त्याला क्रिकेटमध्ये आवड होती आणि वरुण चक्रवर्ती ह्याने बॅटिंग सुद्धा ट्राय केली. पहिले बॅटिंग करून बघितली, पण बॅटिंगमध्ये काही यश मिळेना. म्हणून मग त्याने फायनली फ्रस्ट्रेट होऊन आर्किटेक्चरचा अभ्यास चालू केला. तो आर्किटेक्ट बनला. आर्किटेक्ट बनल्यानंतर जवळपास 2 वर्ष जॉब केली आणि 2 वर्ष जॉब केल्यानंतर त्याला लक्षात आलं की आर्किटेक्ट ह्या फील्डमध्ये माझं मन लागत नाही, मी ग्रो होत नाही आहे. आणि म्हणून त्याने परत एकदा बॉलिंग सुरू केली. बॅटिंग केली नाही, कारण बॅटिंगमध्ये यश नाही मिळत आहे. कंटिन्युअसली बघा इव्हॉल्व्ह होत गेला. त्याने बॉलिंग सुरू केली आणि स्टार्टिंगला फास्ट बॉलिंग सुरू केली. फास्ट बॉलिंग सुरू केल्यानंतर पायाला इंजुरी झाली आणि ती इंजुरी झाल्यानंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्यानंतर तो बाहेर आल्यानंतर प्रॅक्टिस करताना जास्त पळता नव्हतं येत, म्हणून त्याने स्पिन बॉलिंग सुरू केली. स्पिन बॉलिंग सुरू करून त्याला स्पिनिंगमध्ये यश मिळालं. 2020-21चा वर्ल्ड कप तुम्ही बघितला असेल तर त्यातही वरुण चक्रवर्ती होता. तो वर्ल्ड कप आपण हरलो होतो आणि त्या वर्ल्ड कपमध्ये हरल्यानंतर सगळा काही ब्लेम हा वरुण चक्रवर्ती यांच्यावरती गेला की हा बॉलर कशाला आला, ह्याला कशाला घेतलं होतं. आणि असं वाटत होतं की कुठेतरी आता ह्याचं करिअर संपलंय. तो वापस गेला, परत इव्हॉल्व्ह झाला, अडॅप्ट झाला, काही ना काही नवीन चेंजेस केले. फ्लिपर आणला, फास्ट बॉल आणला, ऑफ स्पिनर होता, लेग स्पिन, स्ट्रेट बॉल, कॅरम बॉल, सगळे बॉल्स इन्व्हेंट करून परत क्रिकेट टीममध्ये आले. ना आज तुम्ही बघितलं असेल सगळ्यात मोस्ट डेंजरस बॉलर जर भारताचा कुठला आहे सध्याच्या घडीला तर तो वरुण चक्रवर्ती आहे. मग असं काय होतं की सातत्याने अपयश आल्यानंतर हे लोक बाउन्स बॅक कसे करतात? सातत्याने अपयश, स्ट्रेस आल्यानंतर हे लोक बाउन्स बॅक कसे करतात? मित्रांनो, पहिला रूल, पहिला उसूल जसं मी तुम्हाला सांगितलं, हा आहे तुमचा फ्लो विथ द चेंज. तुम्हाला सातत्याने इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे, सातत्याने तुम्हाला चेंज होणं गरजेचं आहे. तुम्ही जर सातत्याने चेंज होत नाही गेले, सातत्याने तुम्ही इव्हॉल्व्ह होत नाही गेले तर मात्र लाईफमध्ये तुम्हाला मागे राहण्याची वेळ येईल.